जय काळ सिद्ध. आपण आता पाहतो आपल्याला ज्ञान प्राप्त करायचंय, कळलं ना. पण ह्या निसर्गामध्ये एवढ्या गोष्टी आहेत, सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि रात्री सुद्धा, की अनेक गोष्टी आपल्याला ज्ञान देऊ शकतात. आता याच्या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते, कळलं ना. सत्यकाम जाबालची गोष्ट आहे. हा सत्यकाम जाबाल जो आहे हा मुलगा, त्याला आता त्याची मोठी गोष्ट आहे, कळलं ना. तो कसा त्याचं सत्यकाम का नाव पडलं, जाबाल का, कारण जाबाल त्याची आईचं नाव होतं ते, कळलं ना. तर काय झालं, हा जेव्हा गुरुकडे आला आणि गुरूंनी त्याला विचारलं की बाबा काय नाव, त्याने सांगितलं मी असं असं आहे, माझी आई आहे, तिचं नाव जाबाली आहे. आता स्वतः बाबाचा पत्ता नव्हता, कळलं ना. मग आता काय झालं, पण गुरु अज्ञानी महापुरुष होते, त्यांनी ओळखलं आणि त्यांनी सांगितलं याला की ठीक आहे बाळ, मी तुला शिष्य म्हणून स्वीकारतो. तू एक काम करायचं, असं कर, हे 400 गायी घे तू आणि तू जंगलात जायचं आणि 1000 झाल्या की परत यायचं. ठीक आहे. हा जातो जंगलात, घेऊन गायी घेऊन जातो आणि तिथे त्याचा दिनक्रम चाललेला आहे आणि तिथं सूर्योदयापासून तो सगळ्या गोष्टी पाहत असतो आणि ह्या निसर्गातल्या अनेक ज्या गोष्टी आहेत ना, त्यातून त्याला ज्ञान प्राप्त होतं, कळलं ना. आता साधी गोष्ट तुम्हाला सांगतो ना, पर्णाली पाऊल उचले, जीवसृष्टी विवेके चाले आणि पुरुष होऊन भ्रमले त्याशी काय म्हणावे. आता पर्णाली आहे, पानावरची आळी आहे बघा, ती जाताना असं 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 करत जाते, कळलं ना. आणि पुढल्या पानाची जेव्हा पकड घट्ट होते तेव्हाच पाठीमागचं पान सोडते. म्हणजे हा विवेक त्या अळीमध्ये सुद्धा आहे. पुढल्या पानाला घट्ट धरल्यानंतर पाठीमागचं पान सोडते. म्हणजे हा विवेक सामान्य, म्हणजे जंतूमध्ये सुद्धा हा विवेक आहे. मग जीवसृष्टी विवेके चाले, मग आपण पुरुष आहोत, मनुष्य आहोत, मग आपण विवेकाने वागायला नको का. म्हणजे आपलं आचरण सुद्धा कसं असायला पाहिजे. आणि मग त्याने अनेक ठीक आहे, निसर्गातल्या अनेक गोष्टीतून त्याला ज्ञान प्राप्त झालं, कळलं की नाही. मग तो नंतर मग जेव्हा तो आला गुरूंकडे आला, 1000 गायी झाल्या तेव्हा परत आला आणि जेव्हा त्याने गुरूंनी पाहिलं त्याला सांगितलं, अरे बाळा, मला तर तू तत्वज्ञानासारखा दिसतोस. कारण आपण म्हणतो ना, अंतरी गेलिया अमृत, बाह्य काया लखलखीत, त्याच्या चेहऱ्यावर फरक दिसून यायला लागला. गुरूंनी ओळखलं, त्यांनी सांगितलं, हो गुरुराया, मी अनेक ज्या निसर्गातल्या अनेक गोष्टी आहेत त्यातून मी ज्ञान प्राप्त केलं, कळलं ना. माझ्या लक्षात आलं काय काय कसं आहे ते, कळलं ना. निर्मिती कशी होते, कुठून निर्मिती होतं, त्याचा अंत कसा, शेवट कसा होतो, कशा कशा पद्धतीने सगळं कार्य चालतं, सगळं मी पाहिलेलं आहे. पण तरी सुद्धा सद्गुरु मुखातून जेव्हा ज्ञान प्राप्त मिळतं तेव्हा त्याला पूर्णता लाभते. म्हणून आता आपण मला ज्ञानाचं प्रबोधन करा, कळलं की नाही. आणि नंतर त्याचे गुरुवर त्याला ज्ञानाचं प्रबोधन करतात. आणि हा सत्यकाम जाबाल जो आहे ना, रामरायाचे अष्टप्रधान होते ना, त्यामध्ये हे जाबाली ऋषी सुद्धा अष्टप्रधानांमधले एक होते. सांगण्याचा मुद्दा असा की निसर्गातून आपण अनेक गोष्टी पाहतो बघा, चालताना, बोलताना, वावरताना. तर आपण जर ज्ञानदृष्टीने पाहायला शिकलो ना, अहो बघा ना, छोटी छोटी इव्हन बघा ना, आज मी पाहतो ना, अनेक प्राणी आहेत बघा निसर्गामध्ये, कळलं ना. आपल्याला आपण सिंहाला मोठा समजतो, सिंहाला घाबरतो. अहो पण सिंहाची पण इतकी विचित्र भयान अवस्था होते. या साधी माशी जी आहे ती सुद्धा त्याला त्रास देऊ शकते. आता व्हेल मासा केवढा आपण म्हणतो, पण त्याच्यावर सुद्धा ते शिंपले बिंपले अशा पद्धतीने चढून बसतात की त्याला त्यातून दूरही करता येत नाही. आणि मग त्याच्यावर ते संपूर्ण आवरण तयार करतात आणि त्याला जखमा होतात. इव्हन अस्वल, कळलं ना, म्हणजे ह्यातलं बर्फाळ प्रदेशातल्या अस्वल, त्यांच्या अंगावर सुद्धा असे बसतात ते, कळलं ना. आणि एकदा ह्यांनी कॅप्चर केलं ना की त्यातून त्याला मोकळं होता येत नाही. अहो इव्हन बघा ना, हे आपले अस्वल वगैरे, अस्वलांच्या अंगावर, तर हे आपले समुद्रामधले मोठे मोठे कासव, त्यांच्या सुद्धा अंगावर हे शंख शिंपले जे आहेत ना, घर करून बसतात. अहो त्यांना बाहेर पडता येत नाही, इतकी भयान त्यांची स्थिती होते, कळलं ना. जसं हत्ती आपल्याला मोठा वाटतो, पण साधी एक मुंगी सुद्धा हत्तीला त्रासदायक होते, माशी सुद्धा हत्तीला त्रासदायक होते. म्हणजे अनेक प्रकारे जर आपण पाहिलं, कोणालाही मोठं समजण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाला त्याच्या कर्मफळाला
फळ अनुभवावंच लागतं. हे आपल्याला चित्र दिसून येतं, निसर्गात सुद्धा आपल्याला चित्र दिसून येतं. मग ह्यातून आपल्याला काय विवेक वैराग्य म्हणजे आपल्या ज्ञानदृष्टीने पक्क व्हायला पाहिजे. कळलं की नाही? आणि ह्या ज्ञानाला जेव्हा परिपूर्णता कधी येते, जेव्हा सद्गुरूच्या मुखातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि मग सद्गुरू काय सांगतात? अरे ज्याला परमेश्वर परमात्मा म्हणतात तो तूच आहे. ते तत्वमसी महावाक्याचा बोध करतात. अयमात्मा ब्रह्म, तू आत्माच ब्रह्म आहेस आणि ते तत्व आहे ते तूच आहेस, तूच ब्रह्म आहेस, हे ज्ञान सद्गुरू आपल्याला करतात. अशा पद्धतीने सत्यकाम जाबालाची कथा आपण संक्षिप्तपणे पाहून घेतली. जय काळ सिद्ध, जय काळ.